जय गुरु. जय गुरु. जय ऐकू गुरु. येत आहे का? हो येतं. जय गुरु. स्क्रीन दिसतोय का तुम्हाला? आज तिघच तिघच जण आहेत का? आणि हा हा ठीकच आहे. काय अभ्यासामध्ये मग्न आहेत की काय? हा येतील. हा. कोणीतरी पेपरच्या वेळा विचारल्या होत्या ना? तर ते एक एक परीक्षा आपली 10:30ला असेल. 10:30 ते 12:30 आणि 2 ते 4. ग्रुपमध्ये पण मी टाकतो तसा मेसेज. आज मला वाटतं फारसे कोणी नाही आहेत का? तर किती लागतील, 2 की 3? काय? फुलस्केप पेपर लागतील ना? मागच्या सारखंच सा- बनवायचं असेल ना उत्तर हो, पत्रिका? तीन 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 आणून ठेवा तुम्ही. अच्छा. हं. हं? आणि अर्धी अर्धी एकाच्यावर चिकटवायचं ना, ते तुम्ही प्रिंट हो पाठवलेलं? हो, एक प्रिंट घ्या, 2 कापा, म्हणजे उगीच एकाच प्रिंट मध्ये दोन्ही पेपरचं होऊन जाईल हा. असं. हं? बरोबर. आले का? सुरू करायचं आपण. फार काही नाही आता. हं, हो सर, सुरू करूया. ठीक आहे. हा. तर त्याने बघितलं होतं की मला शरण असं जरी असलं, एवढी म्हणजे मी काल सांगत होतो की एवढी साधी सोपी गुरुकिल्ली जरी असली, म्हणजे कृष्णाने गुरुकिल्ली सांगितली आहे. पण तरीही जे दुराचरण करणारे, मूढ आणि मायेनी ज्यांचं डोकं चालत नाही, किंवा ज्यांना सरळ जे आहे ते पण दिसत नाही, असे लोक. हम्म, आणि आसुर भाव. आता आसुरी संपत्ती वगैरे त्याचं लक्षण पुढे आहे 11व्या, त्याच्या 11व्या नाही, 13व्यामध्ये वगैरे. पण इथं असे लोक मला शरण येत नाही. थोडक्यात काय की जे दुरा दुष्कृतीनं, दुराचरण, मूढ मूढ म्हणजे ज्यांची विवेकबुद्धी जागृत नाही असे, आणि मायेनी ज्यांचं ज्ञान झाकल्या गेलेलं आहे, हे थोडक्यात जे अज्ञानी आहेत. आणि चौथं, असुरी भावाचे लोक. आणि असे अधम, नराधम म्हणजे मनुष्यांमधले अधर्मी लोक मला शरण येत नाही. म्हणजे इथं एक लक्षात घ्या
शरण जाणे, जसं मी काल सांगितलं होतं ना, की कोणी म्हणेल की मीच सगळं करतो, माझ्या बुद्धीनेच सगळं ज्ञान मी प्राप्त करेल, आत्मसंयम करेल, समदर्शी होईल, हे ते वगैरे वगैरे. पण तरीही परमेश्वरी कृपा आवश्यक आहे आणि कृपेकरता समर्पण आणि शरणभाव आवश्यक. हं. कोणी म्हणेल परमेश्वराविना, परमेश्वरी शक्तीला शरण गेल्या विना मी ज्ञानी होईल, असं होत नाही. असं ठीक आहे. अं, त्याचं पुढचं, आता आता हे सगळे मग मला भजणारे कोण, त्याचे 4 प्रकार. हा, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. हम्म 4 प्रकारचे भक्त. एक म्हणजे आर्त. आर्त म्हणजे काहीतरी संकटात आहेत, ज्यांना पीडा होते आणि संकटाच्या निवारणासाठी जे आर्ततेने मग परमेश्वराचा धावा करतात, ते आर्त. या आर्त या शब्दापासूनच आपल्या मराठीत आरती हा शब्द आला, बरोबर. नंतर जिज्ञास. जिज्ञासू म्हणजे ज्याला परमेश्वर काय, कोण, कसा वगैरे वगैरे माहिती पाहिजे असं. अर्थार्थी. आता याच्या काहीतरी कामं नाहीत, म्हणजे आता हा संकटात तसा नाहीये, पण त्याला हे पाहिजे, ते पाहिजे, 2 व्हीलर पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे, हा, वगैरे वगैरे, प्रमोशन पाहिजे असे. तर पण अशा रीतीने तो म्हणजे काहीतरी त्याला हवं असणारा आणि ज्ञानी, असे माझे 4 प्रकारचे भक्त आहेत. तर याच्यात ज्ञानी म्हणजे काय, की ज्यांनी परमतत्व जे जाणलेलं आहे असात, असे मला 4 प्रकारचे जे पुण्यवान, आधीचे जे मला न भजणारे सगळे नराधम, आसुरी संपत्ती आणि नराधम असलेले, आणि जे पुण्यवान लोकांचे हे 4 प्रकार. असंही आपण म्हणू शकतो की दुष्ट लोकांचे 4 प्रकार. कोण? हा, मूढ, दुष्कृती करणारे, नराधम म्हणजे मायेनी ज्यांचं ज्ञान झाकल्या गेलंय असे, आणि असुर भावाचे, असे हे 4-5. आणि जे भक्त आहेत ते 4 प्रकार. कुठले? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी, असं. तर हे 4 प्रकारचे, आणि याच्यामध्ये जो ज्ञानी आहे तो मला विशेष प्रिय आहे. कारण का सांगा? सरळ आहे, कारण त्या ज्ञानीला काही अपेक्षाच नाहीये. आर्त जो आहे त्याला संकटाच्या निवारणासाठी तो भगवंताचा धावा करतोय. जिज्ञासू आहे, त्याला काहीतरी जाणण्याची इच्छा आहे. नंतर तिसरा जो आहे तो परत त्याला काहीतरी अपेक्षा आहे. त्यामुळे पहिला आणि तिसरा म्हणजे आर्त आणि अर्थार्थी हे लोक अजून मायेच्याच प्रभावाखाली आहेत, हो का. कारण काय, त्यांची अजून कामना किंवा सकाम भाव त्यांचा शांत झालेला नाहीये, आसक्ती गेलेली नाही, बरोबर. त्यामुळे जो जिज्ञासू आणि ज्ञानी हे 2 त्यातल्या त्यात, आणि त्यातही ज्ञानी, हा तो ज्ञानी भक्त जो आहे हा मला विशेष प्रिय आहे, बरोबर. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशेष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रियः. असं. जसं आपण म्हणतो ना की वर्गामध्ये शिक्षकाला कुठल्या प्रकारचे विद्यार्थी आवडतात, नाही का. एक म्हणजे उदाहरण देतो मी, म्हणजे समान, म्हणजे आपल्याला हा कन्सेप्ट लक्षात यावा म्हणून, की एक आहे ते काहीतरी किरकिर सुरू असते त्यांची, नाही का. सर हा बाक तुटला आहे, सर माझं पेन चालत नाही, सर माझ्याकडे पुस्तकच नाही, सर माझं असं आहे, असे अर्थ अर्थ म्हणजे ते शिक्षकांनाच सांगतात. पण दुसरे आहे जिज्ञास, म्हणजे ते काही शंका विचारत असतात, ते बरे आहेत तसे. तिसरे अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे काय, सर मला प्रश्न कुठले येऊ शकतील ते सांगाल का, सर मला काहीतरी, म्हणजे शिक्षकांकडनं, गुरुजनांकडनं त्यांना काहीतरी फेवर्स अपेक्षित असतात ते, नाही का. आणि चौथा मात्र जो असा विद्यार्थी
की जो अभ्यास करतो, ज्याला सगळं येत आहे, शांत आहे आणि त्याला गुरुजनांविषयी पूर्ण आदर आहे. बरोबर. तर शिक्षकांना कोण सगळ्यात जास्त प्रिय असेल? चौथ्या प्रकारचा विद्यार्थी, नाही का? चौथ्या आणि दुसऱ्या म्हणजे पहिले आहेत किरकिरे आणि अर्थार्थी म्हणजे काहीतरी सतत फेवर मागणारे ते लोक त्यांना शिक्षकाला किंवा गुरुजनांना प्रिय असतील का? नाही. तसंच उदारः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आस्थित हि सही युक्तात्मा माम एव उत्तमाम नतीम. तर सगळे भक्त जे आहेत ते उत्कृष्टच आहे. उदार म्हणजे म्हणजे वरती येणारे म्हणजे उत्कृष्टच आहेत. पण पण या सगळ्यांमध्ये जो ज्ञानी जो आहे तो मात्र जणू मीच आहे. मी आत्मा एव, जणू माझा आत्माच आहे. कारण तो माझ्यातच एकरूप झालेला आहे आणि माझ्यातच तो लीन होणार, मलाच पोषणार असं. जसं आणि हे भगवंतांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्ञानी, समर्पित, हं असे जे भक्त म्हणजे आणि ज्ञानी म्हणजे मीच आहे वगैरे वगैरे असं खूप ठिकाणी सांगितलं. म्हणजे जो ज्ञानी आणि माझ्यामध्ये परमेश्वर फरकच करत. 12व्या अध्यायात पण तेच सांगितलेलं आहे, नाही का त्यांनी. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. आणि हा ज्ञानवान हा असा जो आहे तो म्हणजे कसा येतो की तो खूप जन्मानंतर त्याचं ज्ञान परिपक्व होतं आणि तो जणू मलाच प्राप्त होतो म्हणजे माझ्यातच लीन होतो. आणि असा ज्ञानी अत्यंत दुर्लभ आहे. असं जसं आपण आधीच्या अध्यायात बघितलं होतं की जन्मजन्मांतरीने पूर्वसंस्कार त्याची संचित होऊन 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 शेवटी तो योगारूढ होतो. बहुनाम म्हणजे तसंच इथं म्हटलेलं आहे की बहुनाम जन्मता म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते, असं नाही का? असं आणि हे म्हणजे असं का म्हणजे तर कामैस्तैस्तैर हतज्ञाना प्रपद्यन्तेन्य देवता तम तम नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. कारण अन्य देवतांना का शरण जातात ते लोक? कारण त्यांचा संस्कार, त्यांची जी प्रकृती आहे त्या प्रकृतीच्या नुसार ते त्या दुसऱ्या देवतांना शरण जातात. म्हणजे जसं आपण उदाहरण दिलं होतं की कोणाला ऐश्वर्याचं आकर्षण असतं तर त्या ऐश्वर्यरूपी परमेश्वराला लक्ष्मीची पूजा करतात, नाही का? ऐश्वर्य देणारी, धन देणारी कुबेराचं पूजन करतात, कोणी आरोग्य देवतेचं म्हणून उपासना करतात, बरोबर? कोणी शक्ती म्हणजे बल मारुतीची उपासना करतात. पण शेवटी म्हणजे अन्य देवतांकडनंही त्यांना ते फळ मिळतं, पण त्यांना मुख्य जे परमेश्वराचं जे आत्मरूप ते मात्र प्राप्त होत नाही लोक असं. आणि मग पुढं यो यो याम्याम तनुम भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम. कारण मी त्यांची त्यांची जी श्रद्धा आहे ती त्या ठिकाणी मी स्थिर करतो. हा श्रद्धेचा मूल. सॉरी सॉरी, काय बोला बोला. काय देवी? विथ परमेश्वर म्हणजे फक्त विष्णू का? नाही नाही नाही, इथे विष्णू नाही, इथं परमेश्वर हा विष्णूच्याही पलीकडचा, ब्रह्मदेव विष्णू शंकर यांच्याही पलीकडचा परमात्मा, ईश्वरांचाही ईश्वर म्हणजे परमेश्वर. ब्रह्मा विष्णू महेश हे ईश्वर आहे. अच्छा. म्हणजे जसं ब्रह्मदेवाचं कर्म काय मुख्य, त्याचं हे काय आहे तर सृष्टीचं सृजन. विष्णूचं काय? सृष्टीचं पालन. शंकराचं काय? सृष्टीचा संहार. तर त्या इंद्राचं काय? देवांचं राज्य. अग्नीचं काय? तेज. वायूचं काय? वायू. म्हणजे असे
प्रत्येक देवतांचं वेगवेगळं अधिकार क्षेत्र आहे. पण जो परमेश्वर आहे तो मात्र या सगळ्यांचा अधिपती. हे सगळ्या किंवा दुर्गा देवी, महिषासुरमर्दिनी, त्या प्रत्येक देवतेचं एक विशिष्ट कार्य आहे, नाही का? एक तर एक विचारू का सर? हा, एक विचारू का? बोला ना. ते परमेश्वराचा परमेश्वर म्हणून सर्वेश्वर शब्द आला होता का मागच्या अध्यायात? नाही, मला प्रश्न कळला नाही, काय म्हणताय तुम्ही? नाही, परमेश्वरापेक्षा तुम्ही म्हणे ना ब्रह्मा विष्णू पेक्षा सुद्धा परमेश्वर वरचा, तर सर्वेश्वर शब्द एक आला होता ना मागच्या अध्यायात. नाही, सर्वेश्वर असा नव्हता आला. परमेश्वर आणि सर्वेश्वर असा काही गीतेत शब्द नाहीये माझ्या माहितीनुसार. नाही नाही, धनश्रीताई, आहे का असा शब्द गीतेमध्ये? परमेश्वर हा शब्दच नाहीये माझ्या दृष्टीतून. सर्वेश्वर नाही 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 ना? नाही आम्ही पण नाही नाही नाही, असा काही नाहीच आहे. हा. हं? सगळं म्हणजे तो मी म्हणजे मी म्हणजे, पण इथं म्हणजे तो परमात्मा रूपानेच बोलतोय तो, असं जसं मी म्हटलं ना. आणि हे फार महत्वाचं आहे, म्हणजे थोडासा वेगळा विषय आहे, पण सांगतो मी की असं म्हटलं जातं की सद्गुरूलाही जे लोक देहभावनेने सद्गुरूंची उपासना करतात त्यांना फळ मर्यादित मिळतं. पण जे लोक सद्गुरूंची उपासना हे परमेश्वर भावनेने करतात, की परमेश्वर आणि सद्गुरू यांच्यात भेद नाही, साक्षात सद्गुरूच माझ्या उद्धाराकरता हा देह धारण केलेला आहे, परमेश्वरानेच सद्गुरूंचा देह माझ्या उद्धाराकरता धारण केलेला आहे, त्यांना मात्र गुरुकडून पूर्ण ज्ञान प्राप्त होतं. समजलं? त्यामुळे जे म्हणजे आपापले जे कोणी गुरु असतील तुमचे, त्यांना नेहमी त्यांच्या मुखाने परमेश्वरच बोलतोय, त्यांच्या मुखाने आपल्याला परमेश्वरच उपदेश करतोय, अशाच भावनेने त्यांचं तुम्ही म्हणजे आपण सगळ्यांनी स्मरण किंवा हे केलं पाहिजे. तरच आपल्याला त्या सद्गुरूचा खरं बोध म्हणजे प्राप्त होतो. नाही तर बऱ्याच लोकांना काय वाटतं, हा हे माझे गुरु आहेत, म्हणजे काय कोणीतरी माझ्या 4 चौघांपेक्षा थोडासा माहिती असलेला, म्हणजे थोडंसं जास्त ज्ञान असलेला, अशी भावना असणं वेगळं. आणि साक्षात परमेश्वरच त्याच्या मुखाने मला उपदेश करतायत, मला मार्गदर्शन करतायत, असा भाव असणे वेगळे. आणि सद्गुरूंप्रती असा भाव असणं हे खूप आवश्यक आहे, नाही का? हो, बरोबर आहे. ठीक आहे. तर इथं यो यो याम्याम तनुम भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. तर ज्याची जशी श्रद्धा असेल तसं मी त्याला फळ देतो. परत आता मी जे उदाहरण दिलं तेच, तुम्ही सद्गुरूलाही जर तुम्ही हाडामासांचाच एक देह समजाल तर तो ठीक आहे बाबा, एक म्हणजे मनुष्यासारखा तो म्हणजे तेवढंच फळ तुम्हाला प्राप्त होईल. पण जर सद्गुरूची उपासना, भक्ती तुम्ही जर परमेश्वर रूपाने कराल तर तो साक्षात तुम्हाला आत्मबोध करून देईल, असं. म्हणजे त्याचा उपदेशाचा जो प्रभाव आहे तो साक्षात आत्मज्ञान प्राप्त होईल, असं. आणि मग सतया श्रद्धया तर युक्त एक विचारू, गुरु आणि काय काय आदिती? एक विचारायचं होतं, गुरु आणि सद्गुरु यात काही फरक आहे का? आहे ना, हं. भरपूर आहे. गुरु आणि काय माहितीये म्हणजे का मला की माहिती नाही म्हणून विचार. नाही नाही, ऐका, तसं म्हटलं तर नाहीये फरक. पण जनरल एक जे आपल्याला ज्ञान देतात त्यांच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत. जसं उपाध्याय, आचार्य, हा गुरु, हम्म. या 3-4 प्रकारची नाव. आता उपाध्याय म्हणजे काय, की जो पगार घेऊन शिकवतो त्याला उपाध्याय म्हटलं जातं. समजलं? हा. हा हा. म्हणजे पगार, म्हणजे जसे आता सध्याचे जे शाळेतले शिक्षक आहेत ते ठीक आहे, म्हणजे त्यांनाही शिक्षकाची. आपण हा. हा आता त्यांना गुरु म्हणायचं का? ठीक आहे, शिकवतात, ज्ञानदान करतात म्हणून ठीक आहे. आचार्य म्हणजे कोण? हो.
जो आदर आपला आचार, आपल्या आचार, आदर्श असे आचार आपल्या समोर ठेवतो त्याला आचार्य म्हणतात. हम्म. आणि म्हणजे प्रिन्सिपॉल नाही, प्रिन्सिपॉल म्हणताना त्याला प्राचार्य म्हणतात, ते वेगळं. आचार्य. हम्म. पण मुख्य आचार्य या शब्दाची व्याख्या अशी आहे की जो स्वतःच, ज्याला आपण रोल मॉडेल म्हणतो, हा, तसं रोल मॉडेल म्हणजे तो हा. स्वतः शुद्ध, आचरण त्याचं शुद्ध असतं, म्हणजे ज्याचं अनुकरण करावं असा तो आचार्य, म्हणजे आपल्या अनुकरणाद्वारे तो ज्ञान देत असतो. हा, असं बरोबर. तो झाला आचार्य. आणि गुरु, गुरु म्हणजे जो, आता आणि दुसरा एक फरक आहे की शिक्षक, उपाध्याय, आचार्य काही प्रमाणात हे आपल्याला लौकिक विद्या देतात, पण गुरु जो असतो तो आपल्याला खरी विद्या देतो, म्हणजे आध्यात्मिक, अध्यात्मज्ञान देतो, आत्मज्ञान देतो तो गुरु. आता सद्गुरु हा काय, सद्गुरु म्हणजे खरा काही फरक नाही. आता गुरु, गुरु आणि सद्गुरु यात तसा म्हटलं तर काही फरक नाही. कारण का हा. की गुरु हा सद्गुरूच असतो, खरा गुरु हा सद्गुरूच असतो, असं नाही का? कारण नुसता गुरु हो. असा नाहीच कोणी. म्हणजे माझ्या दृष्टीने तरी गुरु आणि सद्गुरू म्हणजे काय, हा ठीक आहे, एक शब्द जसं आपण म्हणतो, काय टायटल असतात ना, पदव्या, हा, गो ब्राह्मण थोडं परिपालक, रिस्पेक्ट असं का? रिस्पेक्ट, बस तेवढंच. जसं हा. नारायण सत्यनारायण, ना, विनायक बरोबर. सत्यविनायक, तसं सद्गुरू असं. आता हम्म. गुरु हा सत आहेच, गुरुतत्व आहे, सत्तत्व आहेच, नाही का? असं. हम्म. उषाताई, अधिक तुम्हाला थोडं काय श्रेष्ठत्व वाटतं? त्याच्यामध्ये त्या हा, शब्दात. उषाताईंना थोडं काही वेगळं वाटत होतं का, गुरु आणि सद्गुरू मध्ये फरक? हो सर, म्हणजे गुरु म्हणजे थोडंसं मला असं वाटलं की अं, वेदांचं वगैरे जे शाब्दिक ज्ञान आहे ना, ते हम्म. ज्ञान जे देतात ते गुरु, आणि ज्यांना आत्मानुभव आलेला आहे ते सद्गुरू. गुरुला आत्मानुभव आलेला असेलच असं नाही, पण सद्गुरूला तो आलेला असतो. नाही नाही, असं नाही. म्हणजे काय माहितीये का, ते जे तुम्ही म्हणता ना ते आचार्य, गुरुकुल आणि आचार्य जे आहे ना, शब्द ज्ञान देणारे आचार्य. हा, ओके म्हणजे सर, साधारण कळलं मला. गुरु, हा, गुरु म्हणजे गुरुच, म्हणजे त्यात आता काही म्हणजे अजून गुरु आणि सद्गुरू दोन्हीचा असं, एकच अर्थ आहे. हा, दोन्हीचा तसा अर्थ एकच आहे, असं. हा, गुरुत्वरूप ना, हा, ओके, थँक्यू सर. हा, गुरुत्वरूप. हा, गुरु स्वरूप घे तले म्हणून एक कृत्य ते जे आहे ना, गुरु गुणालया परा, हा, तर ते तसं, म्हणजे त्यात गुरुचं सगळं वर्णनच आहे सगळं. तर त्यामुळे तिथं सद्गुरू आणि गुरु हा भेदच केलेला नाही. ती जी दोन पदं आहेत गुरुची, ज्या संगतीनेच विराग झाला मनोधरीचा जडवा असा गेला, हा, हा, गुरुपादुकाला, तर ते सगळं गुरुच वर्ड. तिथे सद्गुरू म्हटलेलं एखाद्या ठिकाणी म्हटलं असेल, पण तिथे गुरु आणि सद्गुरू यात भेदच नाहीये. हो हो, म्हणजे असं. ते बरोबर. हा, गुरूंच्या संदर्भातलं अष्टक जे आहे ते ना, गुरुष्टक, हा, गुरुपादुकाष्टक. गुरुपादुकाष्टक, बरोबर, असं. ठीक आहे. ओके, थँक्यू सर. हा, सतया श्रद्धया आयुक्तस्तस्य राधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान्. आणि तो देवता, आता परत गंमत आहे, जरी मी वेगळ्या देवतांची पूजा करत असलो, वेगळ्या देवतेची पूजा करत असलो, तरी त्या देवतांकरवी फळ देणारा परत मीच आहे. असं तो म्हणतोय. म्हणजे काय, हे असं झालं की जसं मी कुठेतरी इथं जिल्ह्याच्या म्हणजे इथं गेलो, जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या कार्यालयात गेलो, आणि तिथनं मला काहीतरी गव्हर्नमेंटची ग्रँट मिळाली किंवा गव्हर्नमेंटची मदत मिळाली सरकारकडून, शासनाकडून. पण वास्तविक पाहता ती मदत कोणी दिलेली असते? तो तहसीलदार किंवा तो जो जिल्हाधिकारी आहे तो निमित्त मात्र आहे. पण मला हे नक्की माहिती पाहिजे की खरं ती योजना कोणी तयार केली? मुख्यमंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी, नाही का? शासनाने. कुठला जो तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी आहे तो त्या योजनेचं फक्त पालन करतो आणि त्या योजनेनुसार आपल्याला मदत करतो. तसंच
ज्या देवता असतात, वेगवेगळ्या देवता, त्या देवता फळ देतात, पण त्या फळ देण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलेला असतो? परमेश्वराने, नाही का? म्हणजे शेवटी मीच दिलेलं आहे त्या देवतांना. त्यांचं म्हणजे त्या दृष्टीने खरा फळ देणारा कोण आहे? देशाच्या दृष्टीने बघितलं तर पंतप्रधान किंवा राज्याच्या दृष्टीने बघितलं तर पण आपल्याला वाटतं अरे हा काय शासन ते किंवा सरकार. हो म्हणजे सरकार, हो सरकार खरं. हा. हा, पण म्हणजे आपल्याला वाटतं की अरे ते अधिकारी आहे ना, ते खूप चांगले आहेत, ते आम्हाला खूप मदत करतात. हा, ते ना, पण असं कोणी म्हणेल की नाही नाही, ते पंतप्रधानांपेक्षाही ते चांगले आहेत, शक्य आहे का काही? नाही. ते तर त्यांना एक संकुचित मर्यादित अधिकार आहे. त्या मर्यादित अधिकारांचा वापर करून ते आपल्याला इष्ट किंवा त्यांच्या अधिकारात जेवढं असेल तेवढी ते मदत करतात. पण पंतप्रधानांचे अधिकार तर अमर्याद आहेत ना, असं. तर इथं जसं परमेश्वर आणि इतर देवता यांचा इथं भेद करून दिलेला आहे इथं आपण. हा, पण अंतवत्तो फलम तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान देव यजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. तर पण जे अल्पबुद्धी असतात तर ते म्हणजे त्या फळ देणाऱ्या देवतांची पूजा करतात. देव इथं देव देव म्हणजे त्यांना काही दिव्य शक्ती आहे. पण जे माझी पूजा करतात किंवा माझी आराधना करतात ते मात्र मलाच प्राप्त होत. म्हणजे जसं म्हणजे परत मी तेच उदाहरण देईल व्यावहारिक, की एखादं माझी ओळख आहे तहसीलदार कार्यालयात म्हणणारा आणि एक जण साक्षात पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचा निष्ठावान सेवक आहे. तर त्याचं तर म्हणजे यालाही थोडीफार मदत मिळेल, पण त्याला जे काय मिळेल त्याला जी कृपा असेल त्या कृपेची तुलनाच होऊ शकत नाही का? तर तसं आहे. त्यामुळे म्हणजे जर आपल्याला खरं फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर परमेश्वर किंवा जे म्हणजे काय मला म्हणता येईल की पंतप्रधान किंवा जो सर्व फलदाता ज्याच्याकडे अमर्याद शक्ती आहे, हा, तर अशालाच आपण शरण जायला पाहिजे ना. म्हणजे थोडक्यात असं म्हटलं जातं की भीकच मागायची तर निदान मोठ्या सम्राटाला तरी मागा ना, नाही का? की जो खूप काय देऊ शकेल. मग भीक मागायची तर दुसऱ्या भिकाऱ्याला कशाला भीक मागायची, नाही का? असं अशी मला वाटतं एक गोष्ट आहे ना काहीतरी, की एक भिकारी आला होता आणि मग तो बघत होता, तर तो जो यजमान आहे तो देवाला मागणं मागत होता वगैरे वगैरे, आणि मग भिकारी चालला जातो. तर म्हणतो, तू का जातो आज, भिका नको का तुला? नाही म्हणत, तुम्हीच जर दुसऱ्याला मागत असाल तर मी त्या देवालाच मागेल ना, तुम्हाला कशाला मागू, असं. पण असं जरी असलं तरी म्हणजे माझी भक्ती श्रेष्ठ फल आहे, पण तरी देणारी, पण तरी सगळेजण मला का शरण येत नाहीत? कारण अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धया परम भावमजानंतो मम मम अव्ययम अनुत्तमम. तर ते परत मला व्यक्तीच समजतात. म्हणजे मला देहभावादीच समजतात. वास्तविक मी खूप पलीकडचा आहे. माझी शक्ती ही अमर्यादित आहे, नित्यमुक्त, नित्यशुद्ध, हा, असा अनंत निर्गुण निराकार असा मी आहे. पण ते मला तसं जाणतच नाहीत की मी अव्ययम आहे, अनुत्तमम आहे, म्हणजे माझ्या पलीकडं कोणीच नाही, इतकी माझी अमर्यादित शक्तीचं ते जाणतच नाही. ते आपले मला ठीक आहे थोडंफार काहीतरी देतो असंच समजतात. असं नंतर आता हे म्हणजे असं का होतं? कारण नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृता मूढोयम नाभिजानाति लोको माम अजम अव्ययम. तर ही जी सगळी योगमाया आहे, या योगमायेमुळे मला लोक नीट जाणत नाही. आणि म्हणूनच ते कालचा श्लोक होता ना तो मायेचा, की ही जी माझी माया आहे या मायेमुळेच लोक जाणत नाही, पण जे मला शरण येतात ते मात्र या मायेला पार करू शकतात. अशी गंमत आहे. मायेला पार करण्यासाठी
परमेश्वराला शरण जाणं आवश्यक आहे. पण परमेश्वराला पूर्ण शरण जाण्यासाठी जी प्रतिबंध करते ती पण योगमायाच आहे. हा, समजलं का? एकीकडे ते म्हणतात की मायेला मला शरण आलेले लोकच माया तरुण पार करतात. पण मला शरण येण्यासाठी माझं जे खरं स्वरूप आहे ते जाणणं आवश्यक आहे, किंवा ते जाणतात तेच मला पूर्ण शरण येतात. पण ते मला जाणण्यासाठी योगमायाच प्रतिबंध करते. योगमायेमुळे त्यांना मी कोण आहे ते नक्की कळत नाही आणि त्यामुळे ते मला जाणत नाही असं. असं अध्यात्मशास्त्रात एक असं म्हटलेलं आहे की परमेश्वराला पूर्ण भक्ती करण्यासाठी पण त्याची कृपा आवश्यक आहे. आणि त्याची कृपा मिळण्यासाठी भक्ती आवश्यक आहे असं. एकात एक आहे असं. तर त्यामुळे ही माया जी आहे, तर या मायेमुळे म्हणजे आज सुद्धा आपण एवढं जर परमेश्वराची अमर्याद शक्ती आहे तरी आपण इतर गोष्टींमध्येच वेळ का घालवतो? परमेश्वराच्या उपासने परमेश्वराला पूर्णपणे शरण का जात नाही? कारण ती माया आपल्याला प्रतिबंध करते. आणि मग वेदाहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. म्हणजे मी सगळ्यांना जाणतोय, पूर्वी झालेल्यांनाही आणि पुढे पण काय होईल या सगळ्यांना मी जाणतोय, पण मला मात्र कोणी जाणत नाही. आणि मग मला एकतर झालं अज्ञान, की अज्ञानामुळे माझं खरं स्वरूप न कळल्यामुळे लोक मला जाणत नाही. अजून काय कारण? तर इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. तर सगळे जे प्राणी आहेत तर ते सर्गे म्हणजे जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा हा जो म्हणजे इच्छा म्हणजे आसक्ती आणि द्वेष, शीत आणि उष्ण, असं दुःख आणि सुख, असं हे जे द्वंद्व आहे तर यांनी ते मोहित होतात आणि मोहामुळे ते अविवेक होतो. मोहात भवती संमोह, काय ते सम्मूढ असं जे आहे ना, तर तसं. तर या मोहामुळे अविवेक होतो आणि अविवेक केल्यामुळे त्यांना योग्य तो निर्णय घेता येत नाही आणि म्हणून ते मला शरण येत नाही असं. आणि मग असे जे आहेत तर मग तुला कोण शरण म्हणजे, पण मग यांच्या व्यतिरिक्त की ज्यांचं मोह क्षीण झालेला असतो, तर ते लोक कोण? तर येशाम त्वंतगतम पापम जनानाम पुण्यकरुणा ते द्वंद्व मोहन निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. असे ज्यांची पापं सगळी क्षीण झालेली आहेत असे पुण्यकर्मी लोक. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्वंद्व मोह निर्मुक्ता, म्हणजे ज्यांचं द्वंद्व म्हणजे शीत उष्ण सुख दुःख याच्यापासून जे मुक्त झालेले आहेत. आणि दृढव्रता, इथं दृढव्रता याचा अर्थ संयमी असाच घ्यायला पाहिजे. असे जे संयमी जे आहेत तर ते मात्र मला भजतात, निश्चयी आणि संयमी. जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्. आणि मग असे जे आहेत तर ते जरामरण मोक्षाय, जरा म्हणजे वृद्धत्व आणि वृद्धत्वाच्या पुढचे मरण, आणि याच्यापासून मोक्ष आहे, याच्यापासून मुक्त होण्यासाठी, म्हणजे थोडक्यात जन्म मरण परम म्हणजे जन्मोजन्मी किंवा पुनर्जन्म, या जन्माच्या चक्रापासून मुक्त होण्यासाठी जे माझा आश्रय करतात, त्याच्याकरता प्रयत्न करतात ते ब्रह्मविदुः, म्हणजे ते त्या ब्रह्मज्ञान किंवा परब्रह्म ते जाणतात आणि समग्रपणे आणि सगळं म्हणजे
कर्मालाही जाणतात, अध्यात्मालाही जाणतात आणि ब्रह्मालाही जाणतात असं. म्हणजे ते थोडक्यात कर्मयोग, अध्यात्म आणि ब्रह्मज्ञान हे सगळं जे माझा आश्रय घेतात ते हे सगळं जाणतात असं. तर इथं म्हणजे सुरुवातीच्या काही ज्या ओळी आहेत ना या ज्ञानविज्ञान योगामध्ये, तर हे बरंच म्हणजे तत्वज्ञान आहे. पण नंतर काही श्लोक जे आहेत तर इथं परमेश्वर शरणता याला पण महत्व दिलेलं आहे. साक्षात म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की गीता ही भक्ती सांगत नाही, गीता ही फक्त तत्वज्ञान सांगते. हम्म. फक्त कर्मयोग किंवा तत्वज्ञान सांगते, पण ते चुकीचं आहे. नुसतं तत्वज्ञान नाही, भक्तियुक्त तत्वज्ञान. हा, भक्तियुक्त कर्म, भक्तियुक्त ज्ञान असं नेहमी सांगते ती, नाही का? कारण भक्तीशिवाय म्हणजे भक्तीचा पाया कधी गीता सोडत नाही. भक्तीनेच भक्तियुक्त ज्ञान आणि भक्तियुक्त कर्म यानेच ते ब्राह्मी स्थिती प्राप्त होते असं हे सांगतायत. साधिभूतादि दैवं मां साधि यज्ञं च ये विदुः प्रयाण कालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. तर अधिभौतिक, अधिदैविक आणि अधियाज्ञिक असे जे मला जाणतात, असे युक्तचेतसः ज्यांची चित्त अत्यंत शांत झालेलं आहे, आणि असे लोक प्रयाणकाले अपिच अगदी जीव जाताना सुद्धा मला जाणतात. म्हणजे इथं जास्त भर जो आहे तो परमेश्वराचं सतत अनुसंधान याच्यावरती आहे. कारण का जर परमेश्वराशी अनुसंधान असेल तर मरणकाळी सुद्धा त्याचं चिंतन होईल आणि त्यामुळे जन्ममरण परंपरेतनं हे मुक्त हो. म्हणजे आता हा जो भाग आहे ना, हा थोडासा जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना की जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती, तर भले जीवनमुक्ती ही ब्राह्मी स्थिती किंवा ब्रह्मज्ञानांना प्राप्त होते, पण जरी एक वेळ ती प्राप्त नाही झाली तरी परमेश्वराशी जर सतत अनुसंधान असेल तर प्रयाण काले अपि च माम ते विदुर्युक्त चेतसः. जर तर प्रयाण कालात जर त्यांनी परमेश्वरांचं सुद्धा जर परमेश्वराचं अनुसंधान असेल तरी सुद्धा मुक्ती प्राप्त होते. म्हणजे याला आपण विदेह मुक्ती म्हणतो. तर तिथे म्हणजे जो आपला पूर्वीचा प्रश्न होता ना की मला अजून किती जन्म आहेत, किती जन्म आहेत, तर त्याचं हे उत्तर आहे की भलेही जीवनमुक्ती मिळणं कठीण असेल आपल्याला, पण विदेहमुक्ती मात्र प्रत्येकाला मिळू शकते जर परमेश्वराशी अनुसंधान असेल तर. परमेश्वराशी अनुसंधान म्हणजे काय? युक्त चेतसः प्रयाणकाले अपिच युक्त चेतसः. म्हणजे प्रयाण कालात सुद्धा ते जर माझ्याशीच जर त्यांचं म्हणजे अनुसंधान असेल तर ते मलाच जाणतात आणि मलाच प्राप्त होतात. त्यामुळे म्हणजे आपल्याला हा एक मोठा आशेचा किरण आहे आपल्या सगळ्यांना की आपण परमेश्वराला जर पूर्ण शरण गेलो आणि पूर्ण अनुसंधान जास्तीत जास्त आपल्यामध्ये जर असेल परमेश्वराचं, तर भलेही आपण ब्रह्मज्ञानी होऊ किंवा न होऊ, आत्मसंयम योग आपल्याला जमेल किंवा न जमेल, पण विदेहमुक्तीपर्यंत आपण निश्चित म्हणजे हा देह झाल्यावरती पुढचा जन्म नाही एवढी अवस्था आपण गाठू शकतो नक्कीच. समजलं ना मी काय म्हणतोय ते? म्हणजे हा वेगळा कन्सेप्ट आहे, हा थोडासा पण महत्वाचा आहे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने अनुसंधान ठेवणं आवश्यक. हा म्हणजे भले या परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचं नाहीये, पण मूळ जे सद्गुरू वामनराव पै कसं सांगतात की म्हणजे जसं आपण एकमेकांशी बोलतो ना, म्हणजे आई मुलाशी बोलते किंवा मुलगा वडिलांशी बोलतो, म्हणजे तसं सगळं आपल्या मनातले विचार त्या परमेश्वराला सांगत राहायचं आणि तो आपला ऐकतोय आणि तो आपल्याला सल्ला देतोय. इतकं अनुसंधान झालं ना तर ही विदेहमुक्ती तुम्ही म्हणालात तर ही अगदी आपल्यासाठी ठेवलेलीच आहे. म्हणजे असं सद्गुरू वामनराव पै सांगतात, मी नाही. बरोबर. तेच तर त्यामुळे इथं जास्त जोर तो आहे म्हणजे ज्ञान विज्ञान. तर या योगामध्ये ना म्हणजे नुसतंच
जीवनमुक्ती तर आहेच, ते खूप सांगितलेलं आहे पण त्याच्याविषयी. पण शेवटचे हे जे श्लोक आहेत